बुधवार सकाळपासूनच राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे। इराण इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असून नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यासाठी पंपाकडे धाव घेतली आहे। अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर तब्बल 200 मीटर पर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र आहे। बुधवारी सकाळपासून शहरातील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे। इराण इस्रायल युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल पुरवठा खंडित होणार असल्याचा चर्चांना जोर आलाय। याच अफवेमुळे नागरिकांनी आपल्या वाहनांमध्ये जास्तीत जास्त इंधन भरून घेण्यासाठी धाव घेतली आहे। दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपाबाहेर पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी ही रांग 200 मीटर पर्यंत पोहोचल्याचीही समोर आले आहे। यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक भागांमध्ये ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान अधिकृत पातळीवर मात्र इंधन तुटवड्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। तरीही अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे। फटका थेट भारतामध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे। गॅस सिलेंडर घरगुती लागणारे असो किंवा आता पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल भरण्याकरिता जे आहेत पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचं चित्र आहे। एकंदरीत आपण अमरावती शहरामध्ये जर सध्याचं चित्र पाहिलं तर अमरावती शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल डिझेल भरविण्याकरिता गर्दी केल्याचं चित्र आहे। कालची परिस्थिती जर अमरावती शहरातली आपण जर बघितली तर काही पेट्रोल पंपांवर गॅस डिझेल नसल्यामुळे जे आहेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं। आणि आज सकाळपासूनच जे आहे सर्व पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। येत्या दिवसात कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज लावणं सुद्धा सध्या अशक्य असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन प्रदीप बिंगुलेसह मी रोहित खळे, पाहत रहा सिटी न्यूज अमरावती। म्हणजेच इंधन तुटवड्याची कोणतीही अधिकृत माहिती नसतानाही अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे। अशा परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि अफवांपासून दूर राहणे गरजेचे आहे।